नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहतात नागपूर समय मराठी बातमीपत्र। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील संवेदनात्मक हत्याकांडाचा ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 2 दिवसात उलगडा केलाय। गोदावरी नदीच्या पुलाखाली अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती। कोणताही ठोस धागा नसतानाही तांत्रिक आणि मैदानी तपासाच्या आधारे पोलिसांनी सागर रामेश्वर केसापुरी याला ताब्यात घेतलाय। चौकशीत आरोपीने खुनाची कबुली दिली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे। हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसले तरी वैयक्तिक वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपास सुरू आहे। भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे विधान समोर आले। प्रचारादरम्यान मतदारांचा कल पूर्णपणे भाजपच्या बाजूने असल्याचे त्यांनी सांगितले। मतमोजणीनंतर भाजप आणि महायुतीला ऐतिहासिक विजय मिळणार असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला। महायुतीबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढणार असली तरी यामुळे युतीत कोणताही कटुता येणार नाही। तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचाच महापौर होणार असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला। अंतिम निकालाबाबत भाजप पूर्णपणे आशावादी असल्याचे बावनकुळे म्हणाले। अकोला जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील शेलू बाजार भागात घडलेल्या हल्ल्याचा प्रसंग गंभीर बनलाय। 17 डिसेंबर रोजी शेलू बाजाराजवळील शेतात एका युवकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता। घटनास्थळी लोकांनी ओरड ऐकली पण हल्लेखोर तोपर्यंत पळून गेले। जखमी युवकाला प्रथम मंगरुळपीर व नंतर गंभीर स्थितीत अकोला जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे 18 डिसेंबर रोजी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। मृतकाची ओळख सय्यद किस्मत अली सय्यद रियासत अली रहिवासी मंगरुळपीर असे झाली आहे। प्राथमिक चौकशीत असे समोर आले की जुनी रंजिश असून युवकावर त्याच्या परिचितांनीच हल्ला केलाय। सुरुवातीला हा प्रकरण हत्या प्रयत्नाची नोंद होती, पण मृत्यूनंतर आता हत्येचा केस नोंद करण्यात आला आहे। पोलिसांनी आरोपींची त्वरित शोधाशोध सुरू केली असून तपास सुरू आहे। आमिर खानच्या ब्लॉकबस्टर 3 इडियट्सच्या सिक्वेलबाबत मोठा अपडेट समोर आलाय। बराच काळ अफवा होत्या की फिल्मच्या टायटलवर चर्चा सुरू आहे आणि आता एका विश्वसनीय स्रोताने सांगितलं की निर्माते यांनी टायटल फायनल केलाय। 3 इडियट्सचा सिक्वेल राजकुमार हिरानीच्या दिग्दर्शनाखाली 2026 मध्ये फ्लोअरवर येणार आहे। सिक्वेलमध्ये आमिर खान, आर माधवन, शर्मन जोशी आणि करीना कपूर खान यांचे रोल पुन्हा दिसण्याची शक्यता आहे। तर चौथ्या इडियट बद्दल लवकरच माहिती येण्याची अपेक्षा आहे। सध्याचे टेंटेटिव्ह टायटल 4 इडियट्स आहे, पण हे नंतर बदलले जाऊ शकते। चौथ्या भूमिकेसाठी एका सुपरस्टारला विचारात घेतले जात आहे। जम्मू काश्मीरच्या दक्षिण काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यातील हिरपोरा भागात पोलिसांनी ईगल पोस्टर लावल्याच्या संशयावरून 2 जणांना अटक केली आहे। त्यांच्या विरोधात गैरकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध अधिनियमाची कलम 13 अंतर्गत FIR नोंदवण्यात आली। ईगल पोस्टर्स म्हणजे ईगल संघटनेशी संबंधित पोस्टर असून या संघटनेविषयी लोकांना जास्त माहिती नाही। हे पोस्टर स्थानिक लोकांसाठी धमकीदायक ठरल्यामुळे पोलिसांनी आरोपींविरुद्ध कठोर कारवाई केली आहे। आजच्या बातमीपत्रामध्ये एवढंच। देश, जग आणि तुमच्या शहराच्या ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी नागपूर समय बघत राहा। लवकरच आपण पुन्हा एका नवीन बुलेटिनसह भेटू। तोपर्यंत बघत राहा नागपूर समय। धन्यवाद।